लागला ते सांगा. 27:44 आम्ही सरळ करतो ना सारे ठेकेदार तुमचे. आणि साहेब कुणाचा आणि जर होत नसेल तर लेखी द्या. आम्ही देशामध्ये काय न्यायालय शिल्लक राहिला का नाही राहिला म्हणून 2 आठवड्यात लागेल पण काय पण त्याच्याबाबत भैया ये याच्या बाबतचा निर्णय आमचे अध्यक्ष साहेब करतात. बाकी 55 लोकांच्या अटी कधी काही आज ऑर्डर काढून झाली सर. आता महत्वाचा मुद्दा 55 आणि याच्या बाबतीत 2 आठवड्या आजची तारीख कॅल्क्युलेशन 28 आहे साहेब. आम्हाला लेखी द्या. माननीय आयुक्तांनी देशामध्ये या व्याजाच्या परताव्याच्या पैसे वाढले त्याची चूक आठवड्याच्या हे आपल्याला लेखी आपल्याशी मीटिंग घेतात. आपल्याला लेखी त्या संदर्भात कॉर्पोरेशनचं जे काही आदेश असतील ते आपल्याला देतील. याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. अरे बशीर या बैठकीत काँग्रेसचं आंदोलन होतं. या आंदोलनाचा मूळ हेतू हा होता की स्वच्छतेची जी भयानक परिस्थिती या शहराची झाल्यावर लोक सगळे डेंग्यू मलेरिया अशा प्रकारचा आणि आम्हाला कबूल करून मागच्या वेळेला 55 कर्मचाऱ्याची अटीची अंमलबजावणी होत नाही आहे आणि ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या शहरातला जो नागरिक आहे ते नागरिक याच्यावर नियंत्रण आणू शकत नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की 55 लोक कामगार त्याच्यात असतील ही अट राहील आणि हजेरीवरती हजर राहतील ही दुसरी अट. याबाबतचे आदेश निर्गमित करण्याचं त्यांनी कबूल केला. मी आपल्या माध्यमातून अमरावती शहरातल्या सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करतो की रोज हजेरीवर या. आपली स्वच्छता आपल्या हातात आहे. हे 55 लोक लावतो का लावत याच्यावरती नियंत्रण करण्याचं काम या शहरातल्या नागरिकांनी केलं पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही सुद्धा नियंत्रण आणू आणि या शहरातल्या स्वच्छतेचा जो बिघडलेला आहे आणि ज्या पद्धतीने स्वच्छता ठेकेदारांच्या मागचे जे आखा आहेत जे इथे अशा प्रकारचे आदेश काढू देत नाही आहेत त्यांच्या विरुद्ध या शहरातल्या नागरिकांनी जनआक्रोश केला पाहिजे. दुसरी जी आमची मागणी होती की आता ज्या लोकांनी व्याज भरलं आहे त्या लोकांचं व्याज जमा आहे परंतु आता यांनी व्याज माफी केली आहे. आमची प्रशासनाला मागणी ही होती की ज्यांनी व्याज भरलं आहे त्यांचं व्याज परत करा आणि जर व्याज परत करत नसाल तर 2% प्रमाणे त्या व्याजावरती तुम्ही व्याज दिलं पाहिजे. कारण तुमची थकबाकी होती तुम्ही 2% घेणार आणि आमची थकबाकी तुमच्याकडे त्याच्यावर पैसे खाणे देणार. त्याच्यावर माननीय कमिशनरांनी आम्हाला विनंती केली आहे की 2 आठवड्यामध्ये याचे सर्व लिगल ज्या प्रोव्हिजन्स आहेत कायदेशीर त्या सर्व तपासून 2 आठवड्यात आम्हाला काँग्रेस पक्षाचा
त्या मच्छराच्या मशीना बदलायची. अरे मशीनच नाहीये त्याच्यात लिहिलेली अग्रीमेंट मध्ये. चला साहेब माझं काय म्हणणं आहे लावा ना लावा काय सकाळ या बैठकीचं हे जे काँग्रेसचं आंदोलन होतं, या आंदोलनाचा मूळ हेतू हा होता की स्वच्छतेची जी भयानक परिस्थिती या शहराची झाली आहे. लोक सगळे डेंग्यू मलेरिया अशा प्रकारचा आहे आणि आम्हाला कबूल करून मागच्या वेळेला 55 कर्मचाऱ्याची अटीची अंमलबजावणी होत नाही आहे आणि ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या शहरातला जो नागरिक आहे तो नागरिक याच्यावर नियंत्रण आणू शकत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की 55 लोक कामगार त्याच्यात असतील, ही अट राहील आणि हजेरीवर ते हजर राहतील ही दुसरी अट. याबाबतचे आदेश निर्गमित करण्याचं त्यांनी कबूल केला. मी आपल्या माध्यमातून अमरावती शहरातल्या सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करतो की रोज हजेरीवर राहा. आपली स्वच्छता आपल्या हातात आहे. ते 55 लोक लावतो का नाही लावत याच्यावरती नियंत्रण करण्याचं काम या शहरातल्या नागरिकांनी केलं पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही सुद्धा नियंत्रण आणू आणि या शहरातल्या स्वच्छतेचा जो बिघडलेला हे आहे आणि ज्या पद्धतीने स्वच्छता ठेकेदारांच्या मागचे जे आका आहेत, जे इथे अशा प्रकारचे आदेश काढू देत नाही आहेत, त्यांच्या विरुद्ध या शहरातल्या नागरिकांनी जनआक्रोश केला पाहिजे. दुसरी जी आमची मागणी होती की आता ज्या लोकांनी व्याज भरलं आहे त्या लोकांचं व्याज जमा आहे, परंतु आता यांनी व्याज माफी केली आहे. आमची प्रशासनाला मागणी ही होती की ज्यांनी व्याज भरलं आहे त्यांचं व्याज परत करा आणि जर व्याज परत करत नसाल तर 2% प्रमाणे त्या व्याजावरती तुम्ही व्याज दिलं पाहिजे, कारण तुमची थकबाकी असली तुम्ही 2% घेणार आणि आमची थकबाकी तुमच्याकडे आहे त्याच्यावर पैसे का नाही देणार. त्याच्यावर माननीय कमिशनरांनी आम्हाला विनंती केली आहे की 2 आठवड्यामध्ये याचे सर्व लिगल ज्या प्रोव्हिजन्स आहेत कायदेशीर त्या सर्व तपासून 2 आठवड्यात आम्हाला ते याबाबतच्या अंतिमता त्यांचा लेखी याबाबतचा जो निर्णय आहे किंवा लेखी त्यांची जी भूमिका आहे ती आम्हाला देणार आहे. त्यानंतर आम्ही हा प्रश्न जो आहे लोकांच्या मैदानात घेऊन जाऊ किंवा न्यायालयात घेऊन जाऊ. नाही, आमचं आंदोलन ठरलं नाही. आता याच्या पुढचं आंदोलन अजून तीव्र होत आहे. आम्ही तर आजच निर्णय घेतला होता की आम्हाला उपोषण सुरू करू म्हणून, पण माननीय आयुक्तांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद म्हणून त्यांच्या विनंतीला आमचे अध्यक्ष शहर अध्यक्ष जे आहे प्रभुभाऊ शेखावत यांनी निर्णय घेतला की आपण यांना 2 आठवड्याचा वेळ दिला पाहिजे, म्हणून आम्ही थांबलो. आणि तिसरी गोष्ट जी आहे, या शहरातल्या ज्या नागरिकांच्या मेजरमेंट मध्ये काहीही फरक नाही परंतु हाऊस टॅक्स वाढला आहे अशा सर्व नागरिकांना आपल्या मार्फत मी विनंती करतो, आवाहन करतो की अशा लोकांनी जुनाच टॅक्स भरायचा आहे आणि जर समजा जबरी होत असेल तर तुमच्या क्षेत्रफळात काही बदल झाला का, तुमच्या दरामध्ये काही बदल झाला का याबाबतचे तपशील जोपर्यंत कॉर्पोरेशन देणार नाही तोपर्यंत कोणत्याही सक्तीला जुमानू नका. काँग्रेस पार्टी आपल्या पाठीशी उभी आहे. अशा सर्व लोकांच्या करता आम्ही सदैव उभे आहे. आपण आमच्याकडे या, आम्ही आपल्याला न्याय मिळवून देऊ. आम्ही सांगितलं त्यांनी तुमच्या समोर काढली ना. अरे शेवटी एवढं मोठं प्रशासन आहे, विश्वास तर ठेवावा लागतो ना. शेवटी विश्वास तर ठेवावा लागेल ना. त्यांनी सांगितलं ना आम्ही काढतो म्हणून. काढतो म्हणजे काढतो. एवढं मोठं प्रशासन IAS ऑफिसर असलेलं जर समजा विश्वासघात करत असेल तर काय करायचं बघू. लोकशाही आहे शेवटी.